हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती राघवी ख्याती केली, शिळा शिखरे सागरे तारियेली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी, महाराज हा जन्मला मूर्ती लोकी, तुझे उपमा नाडळे इहलोकी, भव सिंधुसे बांधिला सेतुजेने, अनाथा दिना कारणे तुकयाने, तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी, स्वयं श्री हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोची हा परब्रह्म ठेवा, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनो मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तिचे दिव्य लोकास नेले, पूज्य एकासनी आसनी आसन, बैष्टागमन माते शीते, रडोनिया मान, कोण मागता भूषण, देवे दिले तरी गोड, राहे रुची आणि कोड, लावता लावणी विवेबिके के जादानी, तुका म्हणे धीरा विन कैसा होतो हिरा। प्रिय संत जनो, आतापर्यंत 137 अभंगावरती चिंतन झालेलं आहे। आताचा जो अभंग आहे 138वा अभंग आहे। त्या अभंग याचा अर्थ कधी न भंग पावणारे, त्याला अभंग म्हणलेलं आहे महाराज, लक्षात घ्या। कारण पाहायला गेलं आतापर्यंत कितीपर्यंत पिक्चरची गाणी आली, तेवढ्या कामापुरती राहिली, निघून गेली, पण अजूनपर्यंत जवळ 350 400 450 500 वर्ष झाली, ज्ञानेश्वरी 750 वर्ष झाली, गाथा ते अजून आहे तसंच आहे। रोज सकाळी उठले की टीव्ही वरती बघा, रूप पाहता लोचनी सुंदर ती ध्यान, हे अजून चालू आहे। कारण हे जे अभंग आहेत, अभंग म्हणजे कधी न भंग पावणारे, ते तुमच्या आमच्या जीवाशी एकदम आतून प्रेरणा देणारे संतांचे अभंग आहेत। ह्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, रडोनिया मान, कोण लागता भूषण, देवी दली तरी कोड, राहे रुची आणि कोड। कारण लोकांजवळ रडून मला तुम्ही मान द्या असे मागण्याने जरी तो मान मिळाला तरी त्यात काय भूषण आहे। आजकाल काय झालंय, लोकांना 2 हाना पण मला हवलदार म्हणा, अशी लोकांची परिस्थिती झालेली आहे। लोकांनी फक्त चांगलं म्हणलं पाहिजे महाराज। हे बघा, मान हा मागून मिळत नाही, मान हा मिळवावा लागतो। आज बघायला गेलं हे आमचं वशिष्ठ गुरुकुलाचं जे वैभव आहे ना, ते एवढं सोपं नाही महाराज। कारण काय, येवलेशे रूप लावेले द्वारी, त्याचा वेलो गेला गगनावरी। आज ज्योतिताईंचं इतका त्याग आहे त्या वशिष्ठ गुरुकुलासाठी म्हणा
आपलं पंढरपूरच्या वारीसाठी म्हणा, कारण हे तळमळ आहे महाराज, लक्षात घ्या. कारण त्यांना काय करता आलं नसतं काय, स्वतःचं प्रवचन कीर्तन, पण एक वाटतंय पुढते हे जन न देखवै डोळा, येतो कळवळा हिताचा. म्हणून हा ताईने चाललेला जर उपक्रम आहे महाराज, हा एकदम स्तुत्य असा उपक्रम आहे. कारण त्याला जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत हा उपक्रम चालत राहिला पाहिजे. त्या दिवशी ताई बोलून गेल्या, थोडा उशीर झाला, भले मी नसले तरी हा तुम्ही काय कार्यक्रम बंद करू नका. ही काय कृपाच्या भगवंताचे महाराज, आले देवाजीच्या मनात तिथे कोणाची चाले ना. म्हणून तुकोबारा या ठिकाणी सांगतात, लोकांजवळ रडवून मला मान द्या, कारण कुठं जाऊन रडून मान मिळावा लागत नाही. मारताना माणसानं कर्तव्य सिद्ध केलं पाहिजे महाराज. आपल्या कर्तृत्वावरती, आपल्या गुणावरती माणसानं आपला मान मिळवला पाहिजे. पण सध्या काय झाले, लोकांनी मला चांगलं म्हणावं म्हणून माणूस काही करायला तयार आहे महाराज. एखाद्यानं म्हणलं ना, महाराज तिथून उडी मारा, तुम्हाला पैसे देतो, लोक तयार आहेत पैशासाठी किंवा कशासाठी काही करायला तयार आहेत, काही करायला. म्हणून तुकोबाराय सांगतात, लोकांजवळ रडून मला मान द्या असे मागण्याने दिले, तो मान मिळाला तरी त्यात काय भूषण आहे. रडून करून आजकाल लोकांना पदव्या पाहिजेत, कॉलेजमध्ये गेलं जायचं नाही, पण पैसे भरून जर म्हणलं ना पाहिजे ते तुम्हाला पदवी मिळते महाराज. खोटं करून काय करायचंय, जे आपलं कर्तव्य सिद्ध करून माणसानं आपला मान मिळवला पाहिजे. म्हणून ह्या जगाच्या बाजारात असताना खोटे भरपूर आहेत, पण आपलं नाणं खणखणीत बंदा रुपयासारखं आपलं नाणं पाहिजे महाराज, तर त्या ज्ञानाचा आवाज येतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, रडून करून मान मिळवू नका, स्वतःच्या कर्तृत्वाने मान मिळवा. आणि जर रडून करून मिळवलेला जो मान आहे तो काय भूषण आहे का म्हणतात या ठिकाणी. पुढे म्हणतात, देवे दिली तरी गोड राहे रुची आणि गोड. जर देवानं दिलं असेल तेच गोड असतं, आणि खरे समाधान सुख त्यातच आहे. आता आजकाल पाहायला बघा, कारण कठोर परिश्रमास पर्याय नाही. किती जर केलं, आपल्या स्वतःच्या कष्टानं भाजी भाकरी खाल्लेली गोड वाटते महाराज. पण एखाद्या श्रीमंताचं कोणा गरीबाचं मन मोडून किंवा त्याची मान मोडून किंवा त्याला व्याजानं पैसे देऊन त्याच्याकडनं आपण घेऊन खाल्लं तर आपणाला ते अन्न गोड लागणार नाही महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात, जे माझ्या भगवंताने दिले, जैशी स्थिती आहे तैशा परी राही, किंवा ठेविले अनंत तैशेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. या समाधानामध्ये माझ्या भगवंताने तुम्हा मला ठेवलेलं आहे महाराज. त्या समाधानामध्ये तुकोबाराय सांगतात, जे देवानं दिलं असेल तेच गोड असतं, असं खरं समाधान व सुख त्यात आहे. कारण देता देवविता नेता नेमविता, येते तुझी सत्ता काय, देणारा माझा भगवंत आहे महाराज. म्हणून त्या भगवंताचं रात्रंदिवस तुम्ही आपण काय केलं पाहिजे, आभार मानलं पाहिजे. तुम्ही आम्ही फक्त बोलून जातो, फक्त 4 दिवसाचे पाहुणं आहे, आपलं ह्या पृथ्वी तलावर अस्तित्व काही नाही महाराज. अस्तित्व माझ्या भगवंताचं आहे. भगवंताने जे विश्व निर्माण केलं त्याला कर्मच नव्हतं म्हणून निर्माण केलं, कारण ते करील तो काय नोहे महाराज, तो काही करू शकतो भगवंत. म्हणून जे देवानं समय से पहिल्यावर भाग्य से आधी किसी को कुछ नहीं मिलता है. जेवढं आपल्या भाग्यात असेल, जेवढं आपल्या प्रलब्धात असेल तेवढं तुम्हाला मला मिळणार आहे. म्हणून तुकोबाराय तुम्हाला मला सांगतात, देवानं जे दिलं असेल तेच गोड असतं आणि खरं समाधान त्यात आहे. आता जर आपल्याला समाधान पाहिजे असेल, हा आपला 9 ते 10 आपला 1 तास आहे, त्या तासामध्ये आपल्याला समाधान किती मिळतं सांगा. दिवसभर केलेलं काम सगळं आपण उद्योग सोडून त्या ठिकाणी 1 तास बसतो आणि संपूर्ण आपलं दुःख विसरतो आणि या ठिकाणी 1 तास आपलं भगवंताचं नामचिंतन होतो महाराज. त्याच्याशिवाय अजून सुख आणि समाधान काय पाहिजे. कारण सर्व गोष्टी पैसा अडका तुम्हाला मर्यादेपर्यंत आहे. पैसा तुम्हाला सुख देऊ शकत नाही महाराज, लक्षात घ्या. पैसा असावा जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदासीने वेच करी. पैसा हा पाहिजेच, पण कसं उत्तम जोडून या धन उत्तम व्यवहार पाहिजे. व्यवहार उत्तम असा पाहिजे, चांगल्या कर्मानं धन आणलं केलं तर ते आपल्या कारणे लागतं. म्हणून समाधान असेल तर आपण आनंदानं कमवलं, आनंदानं खाल्लं, त्या समाधान आहे. पुढे शेत तुकाराम सांगतात, लाविता लावणी विके बिके केजा दानी, तुका म्हणे धीरा विन कैसा होतो हिरा. आता शेतात लावणी लावून पिकवलेले धान्य, अगदी विकत घेतलेले धान्य दान करणे कोणीकडे आणि भीक मागून आणलेले दान करणे कुणीकडे. हा या ठिकाणी प्रश्न असा आहे, एखादा दाता जर घरी आला, भिक्षुक आला, आपण भिक्षा देताना काय केलं पाहिजे, आपल्या स्वतःच्या कमाईतलं आपण कष्ट केलेलं आपल्या शेतातलं दान आपण त्याला दिलं पाहिजे. काय लोक काय करतात, चोरीचं आणून देतात. त्यातलं कारण लक्षात घ्या, आपण वाटेकरी देखील होतो, चोरीचं धान्य आणलं देखील आपण त्यात
वाटेकरी होतो. म्हणून जेवढं कष्टाचं आहे, जेवढं शेतात पिकवलंय तेवढंच तुम्ही दान धर्म करा. बाकी दान नसेल तर गप बसा, असेल तर द्या. म्हणून या ठिकाणी सगळं विकत घेतलेले धान्य दान करणे कोणीकडे आणि भीक मागून आणलेलं दान करणं कोणीकडं. कारण स्वतः आपण कष्टानं कमवलेलं कुणीकडं. आता बघा, स्वतःनं कष्ट कमवायला पैसा देताना म्हणून तरी विचार करतो आणि चोरीत आणलेलं काय जाऊ दे, उद्या पैसे मिळतात म्हणून तो वाटत असतो. कारण ते पुण्य होत नाही कधीही. जेवढं आपल्या स्वतःच आहे, जेवढं कष्ट केलेलं आहे तेवढंच पुण्य असतं. पुढे म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, होता वेळपणा मोठेपणा मिळत नाही, धीर पाहिजे आणि असा जो धैर्यवान त्याला हिऱ्याची योग्यता येते. आता बघा, हिरा जर पारखणाला असेल, कारण असतो काच, पण तो पारखणारा तो हिऱ्याचा व्यापारी किंवा तो हिरा पारखणारा रत्नपारखी पाहिजे. उगाच आता कोणाला गळ्यामध्ये माळ घातली, पण माळा घालून आत भरणारे भरपूर साधू आहेत महाराज, पण खरा जो माळकरी आहे ना तो कधीही कुणाच्या दारोदारा भीक मागणार नाही. लक्षात घ्या, आपला जो वैष्णव आहे तो कधी भीक मागणार नाही. तो वारकरी कधी फक्त एक भगवंतानं जे दिल ते खाणार, निघून जाणार. लक्षात घ्या, कसं आहे, पक्षी अंगाने उतरती काही गुंतून या राहती, ऐशी असावी संसारीची प्राचीनाची दोरी, वस्ती कर वस्ती आला प्रात काळी उठूनही गेला. तसा आपला फक्त आजचा विचार करणार आपला वारकरी संप्रदाय. अशा भर्या असतील माळकरी, आपण कोणाला नावं ठेवायचा आपल्याला अधिकार नाही, परंतु ज्या आपण भगवंताचा आपण दास आहोत त्याप्रमाणे आपण योग्य प्रमाणे राहिलं पाहिजे आणि आपला जीवनाचा उत्कर्ष करून घ्यायला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, होता वेळ कुठल्याही गोष्टीला दिलं तरी समाधान राहा, नाही दिलं तरी समाधानी राहा. कारण जैशी स्थिती आहे तैशा प्रिय राही संचिताची. म्हणून असं तर हिऱ्याची त्याला योग्यता येते. मला हिऱ्याचा का सांगावं लागत नाही, हिरा जसा चमकतो तसं माणसानं ऑटोमॅटिक समाजामध्ये राहत असताना योग्य प्रकारे आपण राहिलंय केलं तर आपल्याला सांगायची नाही, पारख करायची गरज नाही. हा माणूस कसा आहे चार लोक ऑटोमॅटिक सांगते ती, म्हणून हिऱ्याची पारख करायची गरज लागत नाही. तसं समाजामध्ये वावरताना आपण योग्य प्रकारे वावरावं असे तुकोबाराय सांगतात. पुढचा अभंग आहे, पूजा एकासनी आसनी आसन बैसता गमन मातेशी ते सांगत ते धर्म नीतीचे संकेत सावधान हित पावे तरी संता ठाया ठाव पूजनी इच्छा जीवनी जवळसा सापडला तुका म्हणे एकाएकी वरासन तुझे ते भिन्न आशुभते. आता ह्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, पूजा एकासनी आसनी आसन बैसता गमन मातीशी ते. बघा, ह्या ठिकाणी ज्या आसनावर आपली पूज्य वस्तू आहे त्या आसनावर आपण आसून घालून बसले तर आईशी गमन करण्याचा दोष आहे. बघा, एकदम तुकोबाराय सांगतात, ज्या आसनावर आपली जी पूज्य वस्तू आहे, जी आपली आवडती वस्तू आहे त्या आसनावरच आपण आसून घालून बसलं पाहिजे. नाहीतर काय होतंय, आईशी गमन करण्याचा दोष आहे. हा भाषा उच्च कोटीचे, ते आपल्या मुखात देखील काय बोलावं कळत नाही. मला लक्षात घ्या, कारण अभंग हे तुकोबारायचे सांगणारे ते आहेत. कारण एकदम जीवावर हृदयावरती वार करणारे जे काय काय अभंग आहेत, एकदम छातीचा ठाव घेणारे असे काय अभंग आहेत. म्हणून तुकोबाराय सांगतात, पूजा एकासाने आसनी आसन बैसता गमन मातेशी ते. आसनावर आपली पूज्य वस्तू आहे त्या आसनावर आपण आसन घालून बसले तर आईशी गमन करण्याचा दोष आहे. पुढे सांगतात, सांगते ते धर्म नीतीचे संकेत सावधान हित व्हावे तरी. जे तुम्हाला आपले हित व्हावयास वाटत असेल तर नीतीच्या धर्माच्या पुन्हा सांगतो त्या सावध चित्ताने ऐका. तुकाराम महाराज सांगतात, जर तुम्हाला समाजात राहायचं असेल, जर तुम्हाला सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल, आनंद पाहिजे असेल, जर आपलं वाटत असेल, तुका म्हणे हित होय तो व्यापार खरा काय शिकवावे. जर आपलं हित कशात असेल ते संत तुम्हाला सांगतात की माणसानं काय करायला पाहिजे, नीती धर्माच्या खुणा सांगितल्या पाहिजे. आता मला सांगा, आपण या वारकरी संप्रदायात का आलो? प्रश्न आहे महाराज. तुळशी माळ गळ्यामध्ये का धारण केली, कशासाठी धारण केली? प्रत्येकाने आपल्या मनाला प्रश्न विचारावा, मी वारकरी का झालो? कारण पूर्वी जे माझं जीवन होतं आणि आताचे माळ घातल्यानंतर जे माझं जीवन आहे त्यामध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे महाराज, लक्षात घ्या. कारण वारकरी संप्रदाय म्हणजे आचारसंहिता आहे महाराज. जसं शेतीला चारी बाजून कुंपण असतं आणि आत जाऊन जनावरांना काय खाऊ नये, तसं तुमच्या आमच्या ह्या देहाला भगवंताने हे हरिनामाचे माळशी तुळशीचं हे कुंपण आहे. म्हणून
लोक आपल्या मार्गात यायला मागत नाहीत वारकरी संप्रदाय म्हणजे, कारण आपली आचारसंहिता फार एकदम काटेकोरपणा आपलं हे लक्ष नाही ते, म्हणून लोक या परिस्थितीत येत नाही. बाकीचे काय पंथ असतात त्या ठिकाणी असते की ते खावं पिऊ वाईश करू, त्या ठिकाणी आचारसंहिता नाही, काही नाहीये. म्हणून खरा जो आतापर्यंत टिकलेला संप्रदाय आहे तो हा आपला वारकरी संप्रदाय आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, जर तुम्हाला हिताचं पाहिजे असेल, जर तुम्हाला आपल्या नीती धर्माच्या खुणा सांगतो आणि त्या सावर चित्ताने ऐका म्हणून सांगतात. काय सांगतात पुढं तुकोबाराय? संता ठाया ठाव पूजनाची इच्छा, जीवनीची वळसा सापडला. तुका म्हणे एकाएकी वरासन, तिजे ते भिन्न अशुभते. ते सांगतात ज्या ठिकाणी संतांची पूजा होत आहे त्या ठिकाणी तशी पूजा माझी व्हावी, आणि आपल्या अंगी संतत्व नसता जो कोणी इच्छा करील तो खरखर भावजलाच्या भोवऱ्यात सापडला असे समजावे. म्हणजे ज्या ठिकाणी खरंच ज्या घरामध्ये संताला जपलं जातं, संतांची पूजा केली जाते, वारकरी गेल्यानंतर त्यांची योग्य प्रकारे त्या ठिकाणी उठबस केली पाहिजे. पण संत व्हायसाठी, संत म्हणजे काय? साधू, कमीत कमी आपले जे काम क्रोध छेड विकार आहेत त्यापासून परावर्त झालं पाहिजे. कमीत कमी आपल्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे, इतरांविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे. पण आपलं प्रेम आपलं मूल आई मुलं पै पावणं इतक्यात आपलं प्रेम आहे फक्त. पण संतांचं प्रेम कसे म्हणतात? हे विश्वची माझे घर, आयशी मती जयाची स्थिर, किम पुन्हा चराचर आपण झाला. माऊली सांगतात हे विश्वच माझे घर आहे. कारण संत हे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, हे कष्टभीती परोपकारी महाराज. कारण संत हे फक्त जगाचा विचार करतात. कारण जसं आईला वाटतं की माझ्या मुलाचं चांगलं व्हावं, माझं हित कशामध्ये आहे, तसं संत हे फक्त जे विचार करतात संपूर्ण जगाचा, जे अयोग्य पावलावर चाललेले लोक आहेत, योग्य मार्गाने जाण्यासाठी त्याला योग्य मार्गावर आणून त्यांचा जेणेकरून संसार कसा सुखाचा होईल, त्याचं हित कसं साधलं जाईल आणि तो माणूस या नात्यानं कसा जीवन जगला पाहिजे, यासाठी संत हे आपल्यासाठी तळमळत असतात. म्हणून सांगतात ज्या ठिकाणी संतांची पूजा होत नाही त्या ठिकाणी तशी पूजा माझी व्हावी, अशी आपल्या अंगी संतत्व नसता जो कोणी इच्छा करील तो भोजलाच्या सापडा समजावे. आता काय झाले, खरं जे कीर्तन करणारे जे लोक आहेत ते खरं कीर्तन करत नाहीत महाराज. ते फक्त आपल्या नावलौकिकासाठी, आपल्या लोकांना समाधान चांगलं म्हणावं आणि नको ते सांगून लोकांना हसून करून खरंच जे आपल्या फायद्याचं आहे ते आता सांगणारे संत फार कमी आहेत महाराज, लक्षात घ्या. आता काय झालेलं आहे, हा परमार्थाचा नुसता लोकांनी आपला धंदा केलेला आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी कीर्तनाची भाषा, कीर्तनामध्ये जे काय ठराविक आहेत, नाव घेणारे सारखे देगलूरकर महाराज घ्या, राऊत महाराज घ्या, जे काही लोक आहेत त्यांची प्रवचन, त्यांची कीर्तन ऐका. त्यांनी कशाचा विचार करत नाही, फक्त त्यांचं गाथा, भागवत, ज्ञानेश्वरी ह्याच्यावर त्यांचं फक्त चिंतन आहे. पण आजकालचं काय, संपूर्ण संसार सांगायला चालू केलेले लोकांनी. असो, तो प्रत्येकाचा कर्म आहे. कारण कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, प्रत्येकाला जो आलाय तो सांगत जाणार आहे. कारण आपल्याला कोणाला बोलायचं किंवा सांगण्याचा अधिकार नाही. म्हणून ह्या ठिकाणी तुकोबारायचा विषय आला म्हणून आपल्याला बोलावं लागतं. कारण संत होण्यासाठी संतांचीच परीक्षा द्यावी लागते. तर कोणी बी जाऊन मी संत आहे, जाऊन कोणाच्या घरी लोकांनी मला भजन पूजन करावं, माझं पाय धुवावं, या अपेक्षा करू नये. त्यासाठी माणसानं संतत्व पदाला पोहोचलं पाहिजे म्हणून तुकोबाराय सांगतात. आणि जो असं करत असेल, मी संत, स्वतःला मी संत समजून, खरा संत आहे हे समजून जर लोकांच्या घरी जाऊन आपण काय सांगत करत बसू, तर ते काय म्हणते, ज्याप्रमाणे नदी पात्रात कसा पाण्यात भोवरा असतो ना, तसंच तुम्ही स्वतःचा नाश तुम्ही करून घेणार आहात म्हणून तुकोबाराय सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, श्रेष्ठ असणी संत असता, त्या आसनावर जर एकदम जाऊन बसेल तर तो संतावर भिन्न म्हणजे वेगळा असल्यामुळे तो शोभणार नाही. कारण संतांसाठी संतांनी सरिता केलो तैशा परी, चंदानंद बोरी व्यापिलेल्या. कारण संतांच्या मनामध्ये, कारण जे का रांजले गांजले त्याशी मनी जे आपुले, तोची साधू ओळखावा, देवते तेची जाणावा, त्या प्रकारचं संत असलं पाहिजे म्हणून तुकोबाराय सांगतात. पुढचा अभंग आहे, जेने मुखी स्तवी तेचे निंदे पाठी लावी, आयशी आदमाची याती लोपी सोने खाय माती, बुधदारा वाटे मिष्टानाचा नरक लोटे,
विंचू लाभे विन तुका म्हणे वाहे शिन. त्या अभंगात तुकोबाराय सांगतात, ज्या तोंडाने हा स्तवन करतो त्याच तोंडाने हा निंदा करू लागतो. जेणे मुखी स्तवी तेची निंदे पाठी लावी. आता आपण ज्या तोंडाने भगवंताचं नामचिंतन करतो त्याच तोंडात देखील आपण लोकांना नाव ठेवायचा करतो. कारण तोंड तेच आहे पण काम दोन आहेत. लक्षात घ्या, चांगली बोलणं मुखानच आहे, वाईट बोलणं मुखानच आहे. म्हणून ज्या तोंडाने हा स्तवन करतो त्याच तोंडाने निंदा करू लागतो. माणसाची परिस्थिती आहे अशी. आदमाची जात आहे ते जवळचे सोने पुरून ठेवून माती खात असतो. म्हणजे जो एखाद्या पदाला गेलेला असेल, आता समजा एकाला माहितीये आपल्या जमिनीवर बसलोय, आपल्या बसल्या ठिकाणी सोन्याचा हंडा आहे आणि त्याच्यावर बसून जर भीक मागत असेल मग त्याच्यापेक्षा दुर्दैवी काय म्हणावं मला लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराय सांगतात, अशी जी लोक आहेत निंदा करणारी, कारण संत निंदा ज्याचे घरी ती घर नव्हे ती यमपुरी म्हणलेलं आहे महाराज. म्हणून संतांची निंदा केली निंदा नाही बरी. कारण नाथ महाराज सांगितले भावनामध्ये, कुठल्याही संतांची आपण निंदा करायची नाही. त्यापेक्षा तुम्हाला आवडत नाही ना, ग बसा, हात जोडा, बाजूला व्हा, पण कमीत कमी ह्या मुखानं स्तुतीही करू नका आणि निंदाही करू नका. कारण जो असं करतो त्याला आदमाची जात आहे म्हणून तुकोबाराय सांगतात. तो आदम आहे, त्या जवळचे सोने पुरून ठेवून माती खात असतो. म्हणजे आता तुम्हाला बोलून गेलो, आपल्या बसल्याखाली सोन्याचा हंडा आहे ते सोडायचा आणि भीक मागत बसायचे. तशी माणसाची परिस्थिती आहे. म्हणून या भगवंतानं तुम्हाला मुख दिलंय. कारण काय दिले? इंद्रिय हात पायी कान मुख बोलावा या वचन तेनेशी ते जोडीशी नारायण. कारण ह्यासाठी आपल्याला भगवंतानं मुख दिले. म्हणून आपणाला बोलताना फार विचार करून समाजात बोलायचं आहे. लक्षात घ्या. कारण गाथा भागवत हे जे आपल्याला शिकवतं ज्ञानेश्वरी, हे समाजामध्ये माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे कसं वागावं हे एवढं सांगायसाठी एवढा संतांचा अट्टहास आहे. मला लक्षात घ्या. भगवंतानं तुम्हाला ज्ञान दिलं पण त्या ज्ञानाचा उपयोग आपण भगवंतासाठी केला नाही. तो ज्ञान दिलं ते मातीमोल झाल्यासारखं आहे. मला लक्षात घ्या. कारण काय, एखाद्याला हिरा सापडला आणि त्यानं आपल्या मेंढीच्या गळ्यात बांधावा, तसा आम्हाला सुंदर असा भगवंतानं नरदेह दिलेला आहे. पण हा नरदेह जर या समाजाच्या कामासाठी, या देशाच्या कामासाठी किंवा भगवंताच्या नाम चिंतनासाठी जर हा हे कामाला आला तर काही नाही. आला काय गेला काय. माणूस किती वर्ष जगला ह्याला महत्व नाही, तो माणूस कसा जगला ह्याला महत्व आहे. मला लक्षात घ्या. कारण हा हे इतरच्या कामासाठी आला पाहिजे. आपल्या घरात बायका मुलासाठी कोणी करू शकतो महाराज, पण इतरासाठी हा आपला ध्येय कारणी आला पाहिजे. कारण जो तहानलेला पाणी द्या, जो भुकेलेला त्याला अन्न द्या. भकेल काय नसेल, कमीत कमी धनानं नसेल, तनानं नसेल तर मनानं तरी तुम्ही आपली त्याची शुश्रूषा करा. म्हणून तुकोबारायांना एवढं सांगायचं कारण आहे, म्हणे ज्यानं तोंड दिले त्यानं स्तुत्या करू नका, निंदा करू नका. जर अशी असेल तो आधम आहे म्हणून सांगितलंय. पुढे सांगतात, जो कोणी चांगल्या मिष्टानाचे भोजन करतो आणि त्याच्याच बुद्धद्वाराने नरक होऊन पडतो. म्हणजे भगवंतानं जे दिले ते काही खाल्लं तर काय खाल्ल्याचं सोनं होत नाही. मला लक्षात घ्या. कारण त्याचं सोनकतच होणार आहे. म्हणून किती खाल्लं काय, जे आहे ते चांगलं खा. कारण त्या चांगल्या खाण्यामुळं माणसाचं आहार आणि विहार आहे. लक्षात घ्या. आता आपण जो बोलतो वाणी वैखरी म्हणजे, कारण सात्विक आणलं पाहिजे महाराज. सात्विक अन्न खाली तर सात्विक विचार येतात, नाहीतर तुम्ही दुसऱ्याच्या घरचं खाण नका. म्हणून आपल्याला विचार करा, जेवण करायचं असेल सो धाब्यावरती देखील आपण जातो, पण काय खावं कळलं पाहिजे. त्या ठिकाणी कसं असते कोण म्हणून सांगत नाही. कारण म्हणून आहार विहार सगळं माणसाच्या आचरणावरती आहे. एखादी स्त्री घरी स्वयंपाक करत असेल, त्या विचारामध्ये जर नवऱ्या बायकोचं भांडण झालं आणि जर ती बाई जर स्वयंपाक करत असेल शिवाजीत, तर त्या अन्नाचं ते विष होतं. मला लक्षात घ्या. ते आपले आहेत किरण त्यामध्ये उतरतात, ते आपण खातो. आणि तसंच जैसे खावे अन्न तैसे होय मन. म्हणून जसं आपण खातो तसंच भले राग आला थोडा आकळण्याचा प्रयत्न करा. राग कोणाला येत नाही महाराज, राग हा सर्वांना येतो. कारण राग हा माणसाचा गुणधर्म आहे. तरी देखील रागाच्या भरात आल्यानंतर 5 मिनिटं शांत राहा किंवा 30 सेकंद शांत राहा. शांत राहिल्यानंतर मग बोला. रागामध्ये परिक्रिया द्यायच्या भरत पूर्ण, कारण नुकसान आपलं आहे महाराज. म्हणून राग हा आकळण्यासाठी, हा परमार्थ जो आहे, हा आपल्या जे काही षडविकार आहेत, हे संपूर्ण जे गुण आहेत आपल्यामध्ये, काम क्रोध लोभ मत्सर, ते घालवण्यासाठी हा परमार्थ आहे महाराज. बाकी काही नाही. तुम्ही मला सांगायचं, मी तुम्हाला सांगायचं, हे ह्यासाठीच आहे. परमार्थ म्हणजे एकमेकाचा संवाद आहे, एकमेकाचं सुखदुःख आहे. म्हणून
कुठल्याही गोष्टी करताना फक्त विचारपूर्वक करा. त्यासाठी भगवंतांनी बुद्धी दिलेली आहे आणि योग्य त्या बुद्धीचा वापर करा. म्हणून तुकोबाराय सांगतात, जो मिष्टान्नाचे भोजन करतो म्हणजे अन्न खाताना जी व्यवस्थित आपलं सात्विक आहार पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, विंचवाला काही एक लाभ नसता, त्याने आपल्या नांगीत विष वागवावे असा हा क्षीण आहे. आता विंचू बघा काय असतो, फक्त नांगी घेऊन चालतो, एकदम अभिमान असतो त्याला नांगीचा विंचवाला, कारण संपूर्ण विष त्या विंचवाच्या नांगीत आहे. तसं आपण कुठलंही आपल्या मनामध्ये विचार करताना त्या विंचवासारखा विचार आपल्या मनात नसू नये. म्हणून तुकोबारे सांगतात, तुकाराम महाराज, विंचवाला काही लाभ नसता, त्याने आपल्या नांगीत विष वागवावे. हा तसा प्रकार आहे. विंचवाला त्याचा काही लाभच नाही ना, त्या विषयाचा विंचवाचा काय उपयोग आहे? कारण जो कुणाला डंक मारला, दंश केला तर त्याचा फायदा आहे, नसता वागून असा काय फायदा आहे? म्हणून तुकोबारा या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सावध केलेलं आहे. पुढे सांगतात तुकोबाराया, आदमाची यारी रंग पतंगाचे परी, विटे न लगता क्षान मोल जाय वाया विन, सर्पाची या परी विषय भरला कल्लाहरी, तुका म्हणे देवा मज झनी ऐसा दावा. हा अभंगात तुकोबारा सांगतात, आदम लोकांच्या प्रीती पंतंगाच्या रंगाप्रमाणे म्हणजे क्षणिक असते, तसल्या रंगाचे ते जे काय क्षणात भेटून जाते आणि त्याला दिलेली किंमत व्यर्थ होते. आता पतंग आहे बघा, पतंगा हा असा आहे, कारण पतंगाला काय क्षणाचा आयुष्य आहे महाराज, कारण पतंग उडतो त्याला प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचा रंग आहे. तसं माणूस देखील अशा प्रकारनं रंग बदलत असतो समाजामध्ये. म्हणून तुकोबारा सांगतात, जे आदम लोक आहेत, जे जे परमार्थ करतात ते स्वतःही करत नाहीत आणि इतरांना करू देत नाहीत. किंवा एखादा वारीला जात असेल, अरे काय वारीला जाऊन तुला मिळणार आहे, म्हणजे स्वतःही नीट राहायचं नाही आणि दुसऱ्यालाही नीट राहू द्यायचं नाही. त्या लोकांना आदम म्हटलेलं आहे. कारण पतंग कसा रंग परकवतो, सरड्याचा सुद्धा एक प्रकारचा रंग बदलतो, तशी समाजामध्ये माणसं अशी भरपूर आहेत, ते रंग बदलून राहणारे. म्हणून ह्या लोकांना तुकोबाराने सांगितले आदम लोक आहेत आणि अशापासून आपल्या ह्या लोकांनी दूर राहायला सांगितलंय. कारण तुका म्हणे मज भेटो जातीची. आता आपल्याला वारकरी भेटल्यानंतर आपण चर्चा करतो. काय चर्चा करतो? आज तुम्ही परमार्थ काय केला, ज्ञानेश्वरी किती ओवी आहे, कुठला अध्याय आहे, गाथा आहे, गाथातल्या कुठला अभंग चाललेला आहे, हरिपाठ आहे, ह्याच्यावरती आपण चिंतन करतो. कारण आपलं हित कशात आहे तेच आपण करतो. पण एखाद्या संसाराबरोबर आपण बसलो, तो काय विचारणार आपल्याला, मुलं किती, बाळ किती, कोंबड्या किती, कुत्री किती, हे आपण विचारणार. कारण संसार जो आहे ना, हा प्रारब्ध अधीन आहे आणि परमार्थ हा प्रयत्न अधीन आहे. म्हणून संसार कुणाला कळत नाही का, म्हणून संसाराच्या गोष्टी व्यर्थ आहेत. म्हणून तुम्हाला अजूनही सांगतो ना, तुम्हाला जर भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर योग मार्गानं आणि भक्ती मार्ग हे दोन मार्ग आहे. योग मार्ग काय आहे, डायरेक्ट भगवंताकडे जातो योग मार्गानं, आणि भक्ती मार्गानं हळूहळू जावं लागतं. कसं होतं, एखादं वृक्ष आहे आणि त्या वृक्षाच्या झाडाला आंबा आहे, पण काय होतं, पक्षी एकदम जातो, टोच मारतो, पण आपणाला काय बुडातून चालू त्या आंब्यापर्यंत पोचावं लागतं. तसं पण एक आहे, बाजू एकच आहे, पण भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर हा भक्ती मार्ग योग्य आहे. कारण कलियुगे उद्धार हरीच्या नामे, फक्त सध्या कारण योग याग विद्धी येणे नोही सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. कारण परमार्थ करताना योग याद काही फायदा नाही, फक्त एक कलियुगे उद्धार हरीच्या नामे, कारण फक्त भगवंताचं नाम चिंतन आहे. कारण सांगायचं गेलं तर नामदेवराय आणि ज्ञानोबा महाराज दृष्टांत तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ज्या टायमाला असे फिरत चालले होते त्या टायमाला काय झालं, वाळवंट होतं किंवा त्या ठिकाणी नामदेवरायाला तहान लागली. तहान लागल्यानंतर फिरतोय तर काय काय दिसत नाही, पण एका ठिकाणी विहीर होती, विहीर असल्यामुळे पाणी एकदम तळाशी होतं. पण ज्ञानदेव काय म्हणे नामदेवाला, नामदेवा मी जाऊन पाणी खालनं घेऊन येतो. ते म्हणले योगाच्या सामर्थ्यानं मला पाणी प्यायचं नाही, मला माझ्या भक्तीच्या सामर्थ्यानं पाणी प्यायचं आहे. ज्ञानदेव महाराज आत गेले, चिमणी रूपानं काहीतरी पशु कोण पाणी पिले, थोडं पाणी घेऊन आले, पण नामदेव राजा म्हणजे हे मला योग्य नाही, मला ठिकाणी भक्तीचा मार्ग पाहिजे. म्हणून नामदेवरायाने त्या विहिरीच्या बाजूला बसून भजन चालू केलं आणि विहीर भरून वाहू लागली आणि तसे नामदेवरायांनी पाणी पिलं त्या विहिरीचं. तसं तुम्हा आम्हाला योग न करता साधा सोपा मार्ग भगवंतांनी सांगितलंय, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये काय करायचंय, फक्त आपल्याला भजन करायचंय, त्या भगवंताचं नाव घ्यायचंय. पण भगवंताचं नाव घेताना तुम्हाला जर तुमचं मन जर चांगलं पाहिजे असेल, फक्त एक आहे, जे आपले सगळे सोयरे आहेत
पै पाहुणे आहेत, नातेवाईक आहेत, मित्र आहेत, यांच्यापासून लांब राहा. कारण असं म्हणत नाही मी कुणाला सोडा, पण त्यांच्या विचारापासून दूर राहा. कारण त्यांचं दुःख जर आपल्या माती सांगितलं तर आपल्याला दुःख कमी आहे का महाराज? दुसऱ्याचं ओझ ते आपण घ्यायचं, आम्ही चालत राहायचं, हे परमार्थाला बाधक आहे. म्हणून आपण विचार करताना फक्त एक नाम केशव, देव माझा मी देवाचा, बस हीच आपली वाणी ठेवायची आहे. आपलं या ठिकाणी काही नाही. सकाळी उठवणारा माझा भगवंत आहे, संध्याकाळी झोपवणारा तो आहे, खाल्लेलं अन्न पचन करणारा तो आहे, रक्त देणार सर्व करणारा तो आहे. जो देतो त्याला देव. काय म्हणतो? कुठे देव, काय देव, कसं देव, सगळं तो देवच म्हणतो ना. जेवायला देव का? देव. पाणी देव, देव देतो तो देव. तसं हे जर आपणाला साधना करायची असेल तर भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर हा आपणाला भक्ती मार्ग आहे. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, जसं उदाहरण दिलेलं आहे त्यांनी विंचवाचं दिलेलं आहे, सापाचं उदाहरण दिलेलं आहे, आणि आधम लोकांचं आहे, परत पतंगाचं आहे. पतंगाला काय वाटतं? तिचं जीवन आहे, तो काय करतो? दिव्यावर जातो, झडप जातो आणि मरून जातो. तसे आदम लोक आहेत ते लोक 4 दिवस समाजामध्ये राहत नाहीत, लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी सांगतात तुकोबाराय, तसल्या रंगाचे तेज एका क्षणात भेटून जाते आणि त्याला दिलेली किंमत व्यर्थ होते. म्हणून सर्पाप्रमाणे विषयाने त्याचे हृदय कमल भरलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, अहो देवा, मला असा चुकूनही कधी दाखवू नका. चुकूनही कधी म्हणजे आपणाला रस्ता दाखवणारा योग्य माणूस पाहिजे, ज्याच्या मनामध्ये कपट आहे, ज्याच्या मनामध्ये वाईट भावना आहे. जसं सापाचं उदाहरण दिलेलं आहे, पतंगाचं उदाहरण दिलेलं आहे. अशी जी काय अधम लोक आहेत त्या लोकांपासून दूर राहा, जेणेकरून माझ्या भक्तीचा मार्ग, जो माझा राजमार्ग आहे, तो मला कसा मिळेल, असं तुकोबाराय या ठिकाणी सांगतात. पुढे सांगतात, आनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचुनी त्या पांडुरंगा. आम्हा विष्णुदासा एकविध भाव न म्हणो या देव आनिकाशी. शतखंड माझी होईल रसना जरी या वचना पालेटेन. तुका म्हणे मज आनिका संकल्पे अवघीच पापे घडतील. तुकोबाराय सांगतात, आनिकाची स्तुती आम्हा ब्रह्मास्त्या, म्हणजे माणसाची स्तुती देखील करू नये, हा चांगला आहे, हा वाईट आहे. कधी ह्या मुखानं मगाच बोलून गेलो ना, त्या ठिकाणी तुकोबाराय सांगते, माणसाने स्तुतीही करू नये, माणसानं त्यांची निंदाही करू नये. एका पांडुरंगा वाचून दुसऱ्याची स्थिती करणे आम्हाला ब्रह्महत्येच्या पातक. कारण मगा बोलून गेलो, एक नाम केशव, देव माझा मी देवाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, फक्त एवढंच. कारण तुकोबाराय म्हणतात, भगवंताच्या नावाशिवाय आम्हाला दुसरं काय आवडत नाही. कारण जसं अर्जुनाचं रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते, जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, आणि आपलं चोखोमेळ्याची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होती महाराज. कारण काय? त्यांचे भक्तीचं सामर्थ्य होतं तेवढं. कारण तिने कसाही संसाराचा विचार करा नाही. आपण जर आता आपण टाळायला म्हणलं वारी, तर 1000 कारण आपण सांगतो प्रत्येकाची, मला हे करायचंय ते करायचंय. अरे जीवन हे कारणाशिवाय जीवनच नाहीये. रोज एक कारण आहे, प्रत्येक क्षणाला तुम्हाला प्रश्नचिन्ह आहे, उत्तर त्यात आपण शोधायचं आहे. काय बोललं की प्रश्नचिन्ह आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला आडकाठी आहे महाराज. संपूर्ण ह्याला मूठ माती देऊनच आपल्याला भगवंताकडे जायचं आहे. आणि भगवंत हे जे आपणाला जे विघ्न आणतो ना, ह्यातच आपल्याला खरा परमार्थ साधायचा आहे. त्या विघ्नातून दूर करून आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. कारण ती वाट एवढी सोपी नाही. परमार्थ नव्हे त्या लेकुराच्या गोष्टी. परमार्थ म्हणजे 16 वरची पुळे महाराज, लक्षात घ्या. आज वारीचं जर पाहायला गेलं ना, एवढी वारी सोपी नाहीये. जेवढी आपल्याला वाटते तेवढी सोपी नाही वारी. कारण वारी जन्म मरणाची वारी. वारीत गेल्यानंतर ज्या टायमाला आपल्याला एखादी परीक्षा देऊन पास व्हावं लागतं, तसं भगवंतापर्यंत पोहोचायचं साधन आहे महाराज वारी. पण वारी एक शिकवते, या जीवनामध्ये आलेलं आपलं दुःख आहे, इतराशी कसं वागावं, कसं राहावं, हे फक्त आपल्याला वारी शिकवते महाराज. बाकी काय शिकवत नाही वारी. वारीतून भरपूर शिकण्यासारखं आहे, पण ते आपण शिकलं पाहिजे. म्हणून सांगतात तुकोबाराया, मला कुणाची स्तुती नको, कुणाची निंदा नको, फक्त माझ्या मुखामध्ये माझ्या पांडुरंगाचं नाव आलं पाहिजे. जर बाकी जर स्तुती केली तर ते ब्रह्महत्या केल्यासारखं पातक आहे म्हणून सांगतात. पुढे सांगतात तुकोबाराया, आम्हा विष्णुदासा एकविध भाव न म्हणो या देव अनेकाशी. आम्हा विष्णुदासाचा एकविध भाव आहे, म्हणून आम्ही दुसऱ्या देवाला देव कधीच मानणार नाही. लक्षात घ्या. कारण आपण आता देव एक करून घ्यावा, तेने विना जीवा चूक नव्हे. संपूर्ण वारकऱ्याचं आराध्य दैवत, सर्व देवाचा देव महादेव, तो माझा विठ्ठल आहे.
विठ्ठलामध्ये त्रिगुण रूप आहे. वी मध्ये विश्वाला टसणारा विश्वनाथ आहे. हे म्हणजे आपला ठाईच राहणं, म्हणजे थोडक्यात सांगितलंय ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचं रूप म्हणजे माझा विठ्ठल आहे. म्हणून त्या विठ्ठलाशिवाय तुम्ही दुसरं कुठलं नाव घेऊ नका. बाकीच्या सगळ्या देवता आहेत, खरा देव आहे तो जगाचा मालक आहे, तो विठेवर उभा आहे. ज्याची विठेवर त्याची समान पाऊले तेच सांगितले, फक्त तोच आपला देव आहे. आणि वारकऱ्यांनी त्यालाच आपला देव मानलेला आहे. म्हणून तुकोबाने देखील सांगतात, कारण आई सांगते हाच तुझा बाप आहे, तसं आपल्या संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, माऊलीने सांगितलेलं आहे, तुकोबाने सांगितले, नाथ महाराजांनी सांगितले, हा पांडुरंग विठेवरचा हाच तुमचा खरा देव आहे, महाराज लक्षात घ्या. म्हणून बाकीच्या कुठल्या देवाला जायचं नाही. मी असं म्हणत नाही दुसरीकडे तुम्ही जाऊ नका, पण आपुलता देव एक करून घ्यावा. बाकीच्या ठिकाणी काय आहे, जत्रा मे बित्रा तीर्थ बिठाया पाणी, कबीर महाराज म्हणतात ना, तीर्थला जाऊन आपण काही नाही. लोक म्हणतो मी ह्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी गेलो, कारण तीर्थवर्त नेम भावे भिन्न सिद्धी वायाची उपाधी धम्म धर्म म्हणलेला आहे. कारण तीर्थला जाऊन काही नाही, पण त्या तीर्थाचं महत्व कळलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी. आपण पंढरपूरला जातो, वारीला जातो, पण वारीला गेलो पंढरपूरात गेलं की ते खेळण्यात पेट हे घे ते घे तिकडे जातो. आता वारीमध्ये जाताना काही लोक बघा, कारण आपली दिंडी जी असते जो दिंडीतला माणूस असतो तो बाहेरचं काही घेणार नाही. जो वारकऱ्याने सांगितलं तो बाहेर पळणारे घेतात ना, ते काही घेतात, आपले पिशव्या भरतात निघून जातात. पण जे नियम आहे तो नियम जो आपल्या दिंडीकरांनी सांगितला त्या नियमानुसार आपण चाललं पाहिजे पंढरपूरच्या वाटेवरती. म्हणून तुकोबाराय सांगतात फक्त आपल्या मुखामध्ये भगवंताचं माझ्या पांडुरंगाचं नाव पाहिजे, बाकी कुठल्या देवाचं नाव नको. जर पुढे सांगतात आम्हा विष्णुदासाचा एकविध भाव आहे, म्हणून आम्ही दुसऱ्या देवाला देव मानणार नाही. फक्त आमचा एकच देव आहे, कधी फक्त पंढरपूरचा निळा, बस जो विठेवर उभा आहे तोच माझा भगवंत आहे. बाकी आम्ही दुसऱ्या देवाचं नाव देखील घेणार नाही. तुकोबाराय सांगतात जर या वचनाला मी बदलेल तर माझ्या जीवीच्या तुकडं होतील. बघा किती तुकोबारायची भक्ती आहे, किती निष्ठा आहे भगवंताविषयी. आपला काय रोज एक देव आहे. सोमवारी आला निघालो आपण शंकराला, मंगळवारला निघालो गणपतीला अष्टविनायकला, बुधवाराला निघालो पांडुरंगाला, गुरुवाराला निघालो गाणगापूरला, शुक्रवारला निघालो तुळजापूरला, शनिवारी निघालो हनुमंताला, रविवारी खंडोबाला. अरे सगळं तत्व एकच आहे, कुठे गेलं तत्व एकच आहे. पण मला सांगण्याचा उद्देश आहे, जर खंडोबाला बघताना देखील त्या खंडोबामध्ये माझा पांडुरंग तुम्हाला दिसला पाहिजे. आई भवानी माझे देखील माझ्या पांडुरंगाचं रूप दिसलं पाहिजे. गणपती देखील माझा विठोबाचा दिसला पाहिजे. असं म्हणत नाही, सगळं चैतन्य एक आहे. तुम्ही मी एक असेल पण तुमच्या माझ्यामध्ये चालणारं चैतन्य एकच आहे. फक्त चेहरे आपले आलेख आहेत, नावं वेगवेगळे आहेत. नाव हे तुम्हाला फक्त आम्हाला ओळखायसाठी नाव आहे. हे गोंगडे महाराज, हे आपलं शरद महाराज, हे भास्कर महाराज, हे भावेश महाराज, फक्त सांगायसाठी नाव आहे महाराज लक्षात घ्या. पण हे नाव लगेच आपलं कधी मिळतं, या टायमाला आपण भगवंताकडे जाऊ ना, त्या टायमाला एका क्षणात म्हणतात बॉडी कधी येणार आहे. मग गोंगडे महाराज कोण म्हणत नाही, गोंगडे महाराजची बॉडी कधी येणार आहे, क्षणात नाव जातं. हे फक्त तुमची आमची ओळख सांगायसाठी नाव आहे महाराज लक्षात घ्या. ते नावं फक्त ओळखायसाठी आहे. तर तुझे आपलं एकच आहे, ते सद्गुरूंनी तुम्हाला आपण दाखवून दिलेलं आहे. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. फक्त संतांनी तुम्हाला त्या सद्गुरूंनी ओळख करून दिलेली आहे, म्हणून आपण त्याच्याशी एकनिष्ठ राहायचं आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात माझा देव फक्त पांडुरंग आहे, त्याच्याशिवाय मी भगवंताचं नाव सर घेणार नाही. आणि घेतलं तर काय होईल, आमचे जिबीचे तुकडे होतील. बघा किती अट्टास आहे त्यांचा. म्हणून तुकारामाला म्हणतात मी म्हणा दुसरा कोणी देव असा संकल्प आणि तर जगाचे संपूर्ण पातक मला लागतील. पांडुरंगाशिवाय आमच्या मनामध्ये दुसरं काही नाही. फक्त पांडुरंग अत्रंदिवस पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंगाशिवाय ते दुसरा विचार केला नाही. आणि तसं जरी विचार माझ्या मनात आला तर काय होतील, संपूर्ण पातक मला लागतील. म्हणून तुकोबाराय सांगतात. पुढचा अभंग आहे तहानल्याची धनी पेटे गंगा नव्हे मुनी, माझे मनोरथ सिद्धी पाववावे कृपानिधी. हो तो उदराचा राणा माझी अल्पचे वासना, कृपा दृष्टी पाहे तुका म्हणे होई साहे. आता पुढच्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात गंगेमध्ये कृषीत जाऊन पाणी प्यायल्याने त्याची तृष्णा शमन होऊन तृप्ती होते, परंतु गंगा किंचितही उणी होत नाही. तसं कसं आहे, एखाद्याला तहान लागली असेल तर माणूस जाऊन नदीत पाणी पितो. पाणी पिलं म्हणून काय नदीचं पाणी कमी होत नाही, आपली तहान भागते, पण नदीतलं पाणी काय कमी होत नाही. तृषीत जाऊन पाणी प्यायले त्याची तृष्णा शमन होते. त्याला तहान लागली असते त्याच नदीमध्ये जातो पाणी पितो, पण नदीतलं पाणी कमी होत नाही. गंगा किंचितही उणी होत नाही.
पुढे सांगतात, माझे मनोरथ सिद्धी पावावे कृपानिधी. अहो कृपाने देवा, माझ्या मनाची इच्छा पूर्ण करा. तुम्ही तर उदरांचे राजे आहात, माझी वासना थोडी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्याकडे कृपादृष्टीने पाहणे, मला सहाय्य करा. भगवंताने तिने प्रश्न केलेला आहे भगवंताला, हे पांडुरंगा, किती जर काय असेल तर शेवटी काय आहे, माझ्या मुखामध्ये तुझं नाव आलं पाहिजे. कारण महाराज कसं आहे माहितीये का, आपला ह्या गात्यावरती अभ्यास नाहीये महाराज, मेन सांगायला गेलं. कारण हे सांगायला अधिकारी असावा लागतो. आपण कीर्तनकार नाही, आपण प्रवचनकार नाही, आपण कोणीच नाही, फक्त एक पांडुरंगाचा एक वारकरी या नात्यानं. जसा माझा पांडुरंग मला बुद्धी देईल, जसं सद्गुरु बुद्धी देईल, ते फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो. इथे खाली लिहिले वाचायचंय, फक्त सांगायचंय, जसं काय आतून येईल ते सांगायचंय महाराज. तेवढा मी काही सांगायला ज्ञानी नाही, तरी देखील काय म्हणतात घोंगडे महाराज, गाथा आहे तुम्ही कशी येईल तशी सांगा, पण हा जो चाललेला काय केला राजभार चाले आयसा, जे चाललेलं आहे ते आपल्याला फक्त टिकवायचंय महाराज, लक्षात घ्या. काय लोकांना ज्ञानेश्वरी येत नाही, नुसता डोळं दाखवून ज्ञानेश्वरी पुढे बसतात, पण तरी देखील ते आपल्याला आत्मिक समाधान मिळतं. भले काही असो, जे संतांचं आहे हे फक्त आपण सांगायचा प्रयत्न करायचा आपल्या भाषेत. म्हणून ह्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात देवाला, ज्या मानाच्या इच्छा असायच्या पूर्ण करायच्या असतील त्या फक्त भगवंता तुम्ही पूर्ण करा. जर तुम्ही उदरांचे राजे आहात आणि माझी वासना थोडी, उदर म्हणजे आपलं पोट भरण्यासाठी आपण वापर करतो, पोटाला उदर म्हणलेलं आहे, त्या जर तुम्ही संपूर्ण या जगाचा राजा आहात, संपूर्ण जगाला देता देवविताने देणारे तुम्ही आहात. म्हणून तुम्ही काय करा, आमच्याकडे बघताना कृपादृष्टीनं पहा. आता पायाची दृष्टी कशी असेल, ज्या टायमाला कासवाची जी पिलं आहेत ना, ती आईला कासवाला स्तन नाहीयेत, फक्त कासव काय करतं, आपली पिलं आपल्या पुढे ठेवतं आणि कासव पुढे बसतं. तशी नुसता फक्त कृपादृष्टीनं कासवांच्या पिलांची पोटं भरतात. तसं सांगतात भगवान, तुम्ही फक्त माझ्यावर काय करा, जसं कासव कृपा करतं कासवाची आई कासवाच्या पिलावर, तशी तुम्ही भगवंताला सांगता तुम्ही काय करा, माझ्यावरती कृपादृष्टी करा. कृपादृष्टी केल्यावर काय होईल, कमीत कमी माझा उद्धार होईल म्हणून तुकोबाराय सांगतात. पुढे सांगतात, संतांचा अतिक्रम देव पूजे तो अधर्म, येती दगड तैशेवरी मंत्र पुष्मी देवाशिरी, आतिसाची गाळी देवा नैवेद्याशी पोळी, तुका म्हणे देवा ताडण भेदकाची सेवा. त्या ठिकाणी सांगतात, आपण जर घरामध्ये देवपूजा करत असेल आणि त्यावेळी जर संत आले तर त्यांचा आदर सत्कार न करता देवाची पूजा करीत राहणे अधर्म आहे. बघा, संत येती घरा तोची दिवाळी दसरा, तसं काय आपलं संत देव साधावे परते, संत देव सारावे परते, संत पूजावे आरते. लक्षात घ्या, अगोदर आपल्या घरी आलेला संत आहे, तो आपण जर पूजा करीत असेल तर ते काय करायचे, ती पूजा बाजूला ठेवा आणि आलेल्या संतांचा तो आपला याचक आहे, तो संत आहे, त्याला यथा मान देऊन त्याला योग्य त्या पाठावरती जाग्यावरती बसून त्याचं काय करा, तुम्ही पूजन करा. बघा, ह्या ठिकाणी तुकोबाराय आपल्याला सांगतात, आपण जर घरी देवपूजा करीत असेल तर संत आले तर त्याचा आदर सत्कार करा व करिता देवाची पूजा करीत राहणे हा अधर्म आहे. देव काय, आता बघा, दगडाला शेंदूर फासला की देव झाला, दगडाला कुंकू लावला की देवी झाली. बघा, कशाला आपण काय लावलो, बुक्का लावला पांडुरंग झाला. आपण हे हिंदू धर्म आहे, दगडामध्ये देव बघणारी माणसं ही आपले हे आहे, लोक आहोत, पण माणसामध्ये आपण देव कधी पाहत नाही. लक्षात घ्या, एखादा शेजारी माणूस आजारी असेल तर त्याला दवाखान्याला घेऊन जायचं असेल तर आपण दरवाजा लावून आपण निघून जातो. एखादा माणूस मयत झाला असेल तर आपण टाळा लावून निघून जातो, मयत गेल्यानंतर आपण येतो. हे आपली वृत्ती आहे महाराज, सध्या लोकांची विचार करा. म्हणून त्या ठिकाणी तुकोबाराय सांगताना सांगितलंय, दगडामध्ये देव, दगडात असं म्हणत नाही, कारण टाकीचा घाव गेल्याचे देव पण येत नाही. तसं देव हा प्रत्येक हृदयामध्ये आहे. जैसा हृदयामध्ये मी रामो, आस्था सर्व सुखाचा आरामो, त्या भ्रांतीच्या काम विवेकावरी माऊलीने सांगावं, प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे महाराज. आता कालच कुणी आपण ऐकलं, कारण भगवंत आता तुम्हाला येऊन काय कटेवर हात ठेवून तुम्हाला दर्शन देणार नाहीये, फक्त माणसाच्या रूपात तुम्हाला त्या भगवंत भेटणार. हे कलियुग आहे, त्या कलियुगामध्ये तुम्हाला भगवंत भेटणं कठीण आहे, कारण संत त्याचे देव निमित्त त्या प्रतिमा म्हणून सांगताना सांगितलंय. कारण ताईच्या माध्यमातून, भास्कर महाराजच्या माध्यमातून, शरद महाराजांच्या माध्यमातून, त्या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून देव आहे. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित
जा ना माझा. ठीक आहे, प्रत्येक भूतामध्ये आपण देव पाहिला संतांनी महाराज. आपण नको तिथं आपण देव पाहत बसतो. कारण तुझं आहे तुझं पाशी, परी तो जागा चुकलाशी. आपला आपल्या जवळच आहे. आपला जो खरा आहे, जो आपला सोयराय सोय लावणारा, तोच आपण विसरून गेलोय. आपण म्हणतो माझे सोयरे कुठे आहेत, माझे सोयरे गावाकडे आहेत, सातारला ते सोय लावतात. ते सोयरे नाहीत महाराज. सोय लावणारा खरा माझा पांडुरंग आहे. त्याची आपण आठवण केली पाहिजे. रात्रंदिवस आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे. काही नाही, आपल्याला सगळं हवा त्याची आहे, पाणी त्याचं आहे, सर्व त्याचं आहे. फक्त भगवंताचं नाम करायचं हे देखील आपल्या देखील जीवावर आहे महाराज. कारण काय आहे, भगवंताचं नाव यायला देखील सुकृत असावं लागतं. भाऊ सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. तुमचं आमचं सुकृत आहे म्हणून आपण एवढी, भले आपले 300-400 माणसं असतील, पण 15 ते 20 माणसं फक्त आपण जॉईन आहे. कारण हे असायला पुण्य असावं लागतं. कारण बाकीच्या लोकांचं पाप आडवं येतं महाराज. तुम्ही आम्ही पुण्यवान आहोत म्हणून आपण या ठिकाणी कमीत कमी 1 तास 2 तास बसतो आणि भगवंताचं नामचिंतन घेतो. भले कुठं का असेल आपला साधन, रस्त्यात जात असेल, पण वाटतंय 9 वाजला लगेच काढून आपलं जॉईन होतो, बघतो काय चाललंय. भले त्या ठिकाणी आपला नेत नसेल तरी पण आपण माणूस, एक माणसामध्ये इच्छा उत्कंठ असते महाराज, कोण काय सांगतंय. म्हणून आपला हा उपक्रम आहे ना महाराज, एकदम सुंदर असा उपक्रम आहे. आमचं काय भाग्य असेल म्हणतो. आम्ही आता ठाण्यातून बसून इथं तुम्हाला तिथं ऐकतोय, तुम्ही तिथून इकडे आम्हाला ऐकवताय. कोण कुठं आहे, कोण आपला बीड मध्ये आहे, कोण कोण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत. तरी देखील ताईने काय केलं, जसं माळेमध्ये 108 मणी एकत्र गुंपलेत ना, तसं ताईनं आपणाला हा वारकरी संप्रदाय हा गुंतलाय. इतकं आभार मानत एवढं कमी आहे तुम्हाला तुमच्या सर्वांचं देखील ताईचं. म्हणून तुकोबाराय सांगतात, तर संत जर घरा आले तरी देखील आपण तिची काय केलं पाहिजे, त्याचा आदर सत्कार केला. भले संत येऊ द्या, आगर नाही येऊ द्या, अतिथी देवो भव. जर आपला पाहुणा आला, मेहुणा आला, कुणी याचक आला, तर त्याविषयी आपल्या मनामध्ये आदर असला पाहिजे. बाकी काय नाही, फक्त परमार्थ हे शिकवतो महाराज. माणसाची माणसाप्रमाणे कसं वागावं, हाच फक्त परमार्थ आहे. बाकी काय शिकायचं नाही तुम्हाला ह्या ठिकाणी येऊन. आपल्याला परा काय, पशिंदी काय, वाणी काय, एवढ्या खोलात जायची गरज नाही. कारण काय परमार्थ जो आहे ना, ऐकणारा देखील त्या लेवलचा असावा लागतो. कारण सगळं तुम्हाला माहिती आहे, पण सांगणार देखील तसा पाहिजे, ऐकणार तसा पाहिजे. कारण अर्जुन फक्त कृष्णाने फक्त अर्जुनाला सांगितले गीता, बाकी कुणाला सांगितलं नाही. कारण तो अर्जुन त्या योग्यतेचा होता. तसं आपली पण योग्यता पाहिजे, पण तेवढी आपली पात्रता नाहीये. आनंद जन्म तुम्हाला आम्हाला घ्यावे लागतील. काय करणार आहे आपल्याला, आपण कुठून आलो, कुठं जाणार आहे. बरंच काही काही ज्ञान आहे, पण ते असं म्हणत नाही मी ऐकू नका, ह्या मताचा नाही. कारण डोक्यावरून जात्या काही गोष्टी. खरंच ज्ञान काय आहे, फक्त एकच आहे बघा, आईचं बैसुनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकोबारे हे सांगितले, फक्त भगवंताचं नाव घ्या आणि मुखानं चांगलं बोला, बस. बाकी काही करू नका. हेच फक्त त्या परमात्म्यानं तुम्हाला शिकायचंय. म्हणून तुकोबारा हे अभंगानं सांगतात, एखादा जर याचक आला, एखादा जर साधू आला, एखादा जर संत आला, तर पूजा करत असेल ते काम सोडा आणि काय करा, त्या संतांना 2 गोष्टी बोला. आता आपण खरीच पूजा करत असतो, काय असतं, पण आपलं लक्ष पूजेवर नसतं. सगळं चहा काय केला, हे काय केलंय, पोरानं काय केलंय, आपलं चित्त जाग्यावर नाही महाराज. फक्त आपण जाग्यावर, फक्त शरीर जाग्यावरती आहे, पण मनाला आपण इतकं भटकतो. तसं मन हे एकाग्र केलं पाहिजे. मन करावे, मन एकदम एकाग्र केलं पाहिजे, तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होते महाराज. नाहीतर जोपर्यंत मन आकळी आयसा येऊन कोण, कारण मन आकळणं फार तुम्हाला आम्हाला जमणार नाही. का साधू संतांना मोठ्या मोठ्या ऋषी मुनींना जमलं नाही, तरी देखील थोडाफार आपण फक्त तेवढा प्रयत्न करायचा. बाकी काही करायचं नाही, फक्त शांत राहायचं आणि फक्त या सद्गुरूंनी तुम्हाला अनुग्रह दिलाय त्याच्यावरती फक्त थोडं अनुसंधान साधायचंय आणि मुखानं रामकृष्ण हरी म्हणायचंय. बाकी काय करायचं नाही. ज्या दिवशी आपण जायचंय त्या दिवशी ठरल्या वेळा आपण निघणार आहे. तिची काय ह्या ठिकाणी मुक्कामाला कोणी आलेला नाही, एकाला जायचंय, पण जाताना कसं जायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. जाताना कसं जायचं हा परमार्थ आपल्याला शिकवतो, बाकी काही नाही. फक्त शेवटच्या क्षणामध्ये माझ्या भगवंताचं नाम मुखात, आपण वारकरी आहे, आपण यमाचं गिरायक नाही, आपण गिरायक आपल्या विष्णुदासाचं आहे. आपल्याला न्यायला भगवंत येणार, बाकी कोणी येणार नाही महाराज. काही काळजी करायची नाही. कारण देह समर्पिजे देवा, तेव्हा बाहेर नका घ्या. एकदा माळ घातल्या ना आपण, सगळा ध्येय त्याला वाहून टाकला नाही. तो जसं ठेवणारा तो आहे, म्हणून आपण काही काळजी करायची नाही. स्त्रीने एकदा लग्न झालं की सगळं नवऱ्याला समर्पित करते, जसा नवरा ठेवत तसे राहते, तसं भगवंताला आपण सगळं वाहिलेलं आहे. म्हणून आपण कुठल्या गोष्टीची काही काळजी करायची नाही. आपला करता करविता तो आहे. फक्त आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकली लायशी नाही. तो सगळं आपला सांभाळणार आहे महाराज. म्हणून आपण कुठल्या गोष्टीची काही काळजी करायची नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, आपल्या घरी देवपूजा करत असताना संत आले तर त्याचा आदर सत्कार न कर,
आदर सत्कार न करता देवाची पूजा करीत राहणे अधर्म आहे. जो देवाला जो गंधफूल वाहतो व ते वाटेवेळी जो मंत्र म्हणतो तो गंधफूल व तो मंत्र नसून देवाच्या डोक्यावर दगड ठेवल्यासारखं आहे. आता आपण काय करतो, देवाला ठेवतो. आता बघा, थोडक्यात आपण सकाळी गरम पाण्याने आंघोळ करतो आणि देवाला थंड पाण्याने आंघोळ घालतो. बघा किती फरक करतो आपण. फुलं देखील आपण विचार करतो आणताना मार्केटमध्ये गेली 50 रुपये पाव असेल ते नाही म्हणतो 40 रुपये आहेत का, तिथून आपली सुरुवात आहे. पण ते कारण भगवंत म्हणतोय तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. भगवंत काय म्हणतो, सगळं माझंच आहे, तू फक्त तू मन मीच करी माझी या भजनी प्रेम धरी. तू फक्त माझं मन तू मला देऊन टाक, माझे बघतो काय करायचं भगवंताला. फक्त आपलं मन भगवंताला देऊन टाका, बाकी काही करायचं नाही. देवाची पूजा करायला नाही, काय नाही. आपण देवाला आपण करतो. आजकाल काय झालेलं आहे, लोकांशाला कृतीपेक्षा फक्त मोठेपणा जास्त झालेला आहे. महाराज मी हे करतोय, मी ते करतोय. माणसानं कधीही गर्व करू नका. गर्वाचं घर खाली असतं. गर्वामुळं रावणाची लंका जळाली, भगवंताची द्वारका बुडाली. महाराज देवायचं ते झालं. रावणाला काय कमी होतं, तुकामध्ये त्याची संपदा केवढी, सांगा एक तरी केवढी गेली. आपल्याकडे काय असणार, एक घोडा गाडी असेल, काय असेल, त्याचा तुम्ही विचार करू ना. फक्त काय झालेलं आहे, साधकानी आपण फक्त परिस्थिती कशी झालेली आहे, एका वडिलानं आपल्या मुलाला काय सांगितलं होतं, जा बाजारातून घोडा घेऊन ये म्हणून 50,000 दिले वडिलांनी मुलाला जाऊन बाजारातून घोडा आणण्यासाठी. पण तो घोडा घ्यायच्या बाजारात गेला, पण त्यानं अगोदर काय केलं, घोड्यावर बसायला काय लागतंय, लगाम लागतंय, दोरी लागतंय, खाली बसायला काय काय लागतंय ते घेतलं त्यानं 30,000चं, उरलं 20,000. मग आता घोड्याची किंमत विचारायला गेला किती, 50,000. राहिलं 20,000. घोडा येत नाही. घरी आला, वडिलांना आलेलं विचारलं, एक फटका दिला. म्हणलं काय झालं, घोडा काढला नाही. ते म्हणलं काय करू, म्हणलं 50,000 होते, म्हणलं 30,000चं मी हे सगळं सामान आणलं आणि घोडा 50,000. तसं तुमचं आमचं झालंय, दिलंय भगवंताला दे, जे पैसे दिले घोडा आण, गाडी आण, घर आण, हेच करत बसलोय आणि भगवंताला विसर पडलाय. महाराज तसं आपण देखील त्या भौतिक सुखासाठी न करता खरं शाश्वत सुख कशामध्ये आहे, कारण भगवंतानं तुम्हाला आम्हाला दिलाय. ती देवे दिला देह भजनाला गो म्हटला, तो हा फाटा झाला बाजिकेचा, हा फक्त भजनासाठी दिलाय महाराज. म्हणून हा हे त्याच्यासाठीच वापरा, काही करायची गरज नाही. तुम्ही किती चांगलं राहिला, काय केलं, ह्या कलियुगात तुम्हाला चांगलं कोणी म्हणणार नाही. फक्त आपण कसं वाहतो फक्त आपल्या जीवाला माहिती आहे. आपण नीट राहत असलो तरी बायको देखील नवऱ्याला म्हणते काय तुम्ही मला माहिती आहे कसं आहे, कारण कसं आहे काय कोण कोणा कसं आहे, आपण फक्त भगवंताला माहिती आहे. महाराज आपल्या अंतःकरणात काय स्थिती चालल्या बाकीच्याला काहीच नाही. जी स्थिती आहे तो जाणणारा माझा भगवंत आहे. रात्री आपण झोपलो तरी देखील तुम्हाला सकाळ उठवणारा भगवंत आहे. म्हणून त्याचं चिंतन करा. शेवटा आपल्या बरोबर तोच येणार आहे, बाकी आपलं कोण येणार नाही. जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. महाराज लक्षात घ्या, प्रत्येक जो अभंग आहे प्रत्येकाने आपल्या जीवाशी लावा आणि त्या अभंगाशी एकनिष्ठ राहून जर तुम्ही प्रपंच करत राहील तर तो तुमचा भगवंतापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. कारण अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक आपण कधी जाईन गे माये तया पंढरपुरा भेटे न माहेरा आपुली. आपलं माहेर पंढरपूर आहे. त्या पांडुरंगाला भेटलं ना जो आनंद आहे महाराज, तो आनंद आपल्याला कधी मिळणार नाही. म्हणून प्रत्येक महिन्याला जाऊन माझ्या पांडुरंगाला भेटल्याशिवाय माझी इच्छा पूर्ण होत नाही. महाराज प्रत्येक महिन्याला पांढरपरला जातो, नतमस्तक होतो. एकदा पांडुरंगाला बघितलं बस आपलं जीवाचं सोनं झाल्यासारखं. बाकी आपण काय विचार करत नाही. फक्त काय तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. फक्त देवाला सांगायचं हे तू बघ, माझं काही नाही, करता करविता तू आहे. त्याच्याकडे झोपता देखील भगवंताला सांगायचं आजचं कर्म हे तू केलेलं आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे. त्याला भार घालू करा. मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवारा या. तो संपूर्ण योगक्षेम वाहणारा तो आहे महाराज. म्हणून रात्रंदिवस त्याची काळजी करा, बाकी लोकांची काळजी करूच नका. चिंता करू नका, चिंतन करा भगवंताचं. चिंता हे काय आहे, रात्रंदिवस जाळणार आहे. चिंतन आपणाला आरामात घेऊन जाणार आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, जो देवाला गंधफूल वाहतो तो वाटेवेळी जो मंत्र म्हणतो तो गंधफूल व तो मंत्र नसून देवाच्या डोक्यावर दगड टाकल्यासारखा आहे. आपल्या दाराशी अतिथी आला असता त्याचा त्याग करतो आणि देवाला नैवेद्य पुरणपोळी करतो. बघा आता देवाला आपण नैवेद्य करतो माहिती आहे, खरं सांगा आपण देवाला नैवेद्य करताना किती करतो, तेवढा नैवेद्य असतो. अर्धी चपाती बी नसते, अर्ध्यातली अर्धी एवढी हाताला बसत नाही आणि ते आपण देवाला नैवेद्य घेऊन जातो. देव काय एवढा बिघडलाय तुमचा नैवेद्य खायला, आणि आपण मोठी पूर्णाची पोळी आपल्यापाशी आणि देवाला एवढं देणारा तो आहे तुम्हाला महाराज. तो काही खाणारा नाही, फक्त देव हा भावाचा भोकेल आहे. बाकी देवाला काही लागत नाही. ते
देवाला फक्त आपला भाव लागतो. म्हणी नाही भाव देवा मला पाव देवा अशानं पावायचाही नाही रे देव. काय बाजारचा भाजीपाला नाही. देवाला काय देऊ नका मला. देवाला फक्त आपलं मन द्या. देवाला फक्त आपलं चित्त द्या. अहंकार द्या. सगळं देवाला वाहून टाका. बघा देव तुम्हाला आपल्याचा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, दारा जरी एखादा अतिथी आला असता तर त्याचा तुम्ही त्याग करता आणि देवाला नैवेद्याला पुरणपोळी घालता. आज एखाद्या घरामध्ये आपला भिक्षुक येतो, लोक काय करतो आपण त्याला वाढताना रात्रीची भाकरी आपण त्याला देतो. महाराज टाइम होत आलेला आहे, 2 मिनिटं राहिलेत असो, कारण रात्रीची भाकरी आपण त्याला देतो महाराज आणि ताजा आपण खातो. कारण तुमच्यामध्ये देखील राहणारा तोच आहे, त्याच्या देखील हृदयात तोच आहे, आपल्या देखील हृदयात तोच आहे. तुम्हाला वाटतंय का म्हणजे रात्री शिळी भाकरी दिली म्हणून त्याचा आपण आत्मा जागला? मला चुकीच आहे. जे आपण खातो तेच त्याला द्या ना. आपण म्हणतो आपण पुण्य करतो, कारण पाप करता पुण्य घडे, पुण्य करता पाप घडे अशी जी परिस्थिती आहे. म्हणून विचार सारासार विचार हरिपाठ सांगितलाय. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार काय होय. म्हणून तुकाराम मला सांगतात, अशा भेद बुद्धीने जो देवाची सेवा करतो ती सेवा नसून देवाला मारल्यासारखं आहे. म्हणून त्या ठिकाणी झालेली सेवा आता पण 144 अभंग झाले, 145 अभंग चालू आहे महाराज. कारण रोज 10 होते, पण काही काही विषय असल्यामुळे जरा बोलायला गेलं तर वाढत जातात. बरोबर आता 9:59 झालेली आहे आणि झालेली ही जी आपली गात्यावरची सेवा आहे महाराज, त्या ठिकाणी तुमच्या सर्व संतांच्या चरणी, सर्व पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी आणि सर्व तुमच्या संत मायबाबाच्या चरणी करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज के. गोपाळ कृष्ण भगवान के. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे वागेने तोषावे. तो सोनी मज द्यावे पसायदा नहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे पडो मैत्री जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहू. जो जे वांछेल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळे भेटू तया भोता. तला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेजे आलंछन. मार्थन जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन. स्वयरे होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होऊन तिने लोकी. भजी जो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकाये. द्रष्टा दृष्ट विजय हो आवोजी. येथ म्हणे विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो. येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. ओम सर्वे वैष्णव संतो. सर्वे संतो निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखं मा हरि ओम. शांती शांती शांती. जय जय रघुवीर समर्थ. सेवा टाइम टू टाइम चालली पाहिजे महाराज. तो बी आनंद आहे. वाढत गेलं की लोक घड्याळाकडे बघत बसतात. कारण सध्याचा टाइम कसा आहे, स्वयंपाक करायचा आहे, अधिक काम आहेत घरामध्ये, तरी देखील योग्य टाइमात संपवलं तर सर्वांना देखील आनंद वाटतो या गोष्टीचा. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी घोंगडे महाराज. अतिशय सुंदर सेवा झाली. खरंच म्हणजे माझ्याकडे बोलायला शब्द नाही. तुमची प्रत्येक वेळेलाच अभंगावर खूप अगदी समजून सांगता तुम्ही. त्यामुळे सर्वांच्या वतीने आणि रघुनाथ फाउंडेशनच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. आणि आमच्याबरोबर वारीला भरपूर लोक घेऊन तुम्ही यावं अशी मी मला विनंती करते. तुम्ही म्हणताय पण पांडुरंग मला आपलं मनोगत व्यक्त करावं बाकीच्यांनी पण. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी माऊली. खूप छान सांगितलं. खूप छान सेवा केलेली. खूप संपूर्ण असं वाटत होतं. खूप भारी. रामकृष्ण हरी. ताई पुढच्या शुक्रवारची सेवा माझी नाही, आपले गणपती प्रभू करतील आमचे. हा मला आता दिसले. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी.
माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. तर ज्योतिताईंनी मला गेल्या आठवड्यात फोन केला होता, पण कामामध्ये असल्यामुळे मी काही येऊ शकलो नव्हतं त्या दिवशी. मी बोललो होतो नंतर बघू. तर आता घोंगडे महाराज मला बोलले की पुढच्या शुक्रवारी नाही आहेत, तर त्या दिवशी जमेल तशी सेवा करू आपण. तर आज सुंदर अशी सेवा झाली, कारण जवळजवळ 7-8 अभंग घोंगडे महाराजांनी असे सुंदर त्यांचं विवेचन केलं आणि निरूपण केलं की ते म्हणजे आपल्याला कळतं की काय त्यांची लेवल काय आहे. कारण ते आमच्या मंदिरामध्ये पण त्यांची सेवा असते, आम्ही मध्ये मध्ये त्यांची सेवा असते, त्याप्रमाणे सेवा करतात ते. आणि आता सगळ्यांची ओढ कुठे लागलेली आहे? वारीसाठी. सगळे वारीला आता निघालेले आहेत. म्हणजे काल बघितलं तुम्ही 6 तारखे, आता आजच मला वाटतं की मुक्ताबाईंची पालखी निघाली आहे. त्याप्रमाणे आता आपण पुढच्या आठवड्यात म्हणजे 18 तारखेला देहूवर निघणार आहे आणि 19 तारखेला आपण आळंदीवर निघणार आहे. तर आता या वारीच्या पिरियड मध्ये बहुतेक आपला हा कार्यक्रम बंदच असावा असं मला वाटतं. असेल कोण नसणार आहे त्यावेळेला. नाही बंदच राहणार, कारण रेंज वगैरे नसते. हा नसणार ते तिकडनं आपण करूच शकत नाही. कारण मी पण वारीमध्ये आहे. मी आळंदी ते पंढरपूर माऊलींबरोबर चालणार आहे, वारीमध्ये आहे मी दरवर्षाप्रमाणे. आमचे जे गणेशनाथ महाराज संस्थांची जी दिंडी आहे 183 नंबरची दिंडी, 183 नंबर. कधीतरी आमच्या बरोबर पण या. हो बघू जसं आता यावर्षी तर आहे तिथेच. तर माऊली ज्योतिताई, तुम्ही हा उपक्रम जो केलाय ना तो फार स्तुत्य उपक्रम आहे. कारण काय की सगळ्यांना एकत्र आणून तुम्ही जो त्यांना ज्ञानाचं जे काही देताय, शिदोरी जी तुमच्याकडचे किंवा बाकी जे काही सत्संग करणारे जे महाराज आहेत त्यांच्या